तर अनुजा मॅडम, कालचं तर खूप सुंदर झालं. रेकॉर्डिंग मला जरा टाकायला वेळ लागला, संध्याकाळी वेळ मिळाला, मग कार्यक्रम झाल्यावर एकदम मुलांचं बरोबर 2-2.5 तास लागले बघा. तुम्हाला वाटतं जवळजवळ 7:15ला माझं रेकॉर्डिंग संपलेलं आहे. मुलांचा कार्यक्रम संपल्यावर म्हणजे एवढं वेळ जातो ना. तर छान खरं सकाळी लवकर टाकायला हवं होतं. करा मॅडम, अनुजा मॅडम सुरू. शुभ सकाळ सगळ्यांना. ब्रह्मांडीय शक्तीला खूप खूप नमन. ग्रुप एनर्जीला धन्यवाद. विहंगम टेक्नो हॉलिस्टिक ऑर्गनायझेशनला खूप खूप धन्यवाद की त्यांच्यामुळं ही संधी मला मिळते. काल आपण बघितले 2 समास दशक. आपला दशक चालू आहे 11वा. आवाज येतोय ना व्यवस्थित? हो. आपण दशक बघतो, दशक 11वा भीम दशक. काल आपण 2 समास बघितले. पहिला समास होता सिद्धांत निरूपण आणि दुसरा होता चत्वारदेव निरूपण. यामध्ये आपण बघितलं की समर्थांनी जगत ज्योती म्हणजे अंतरात्म्याबद्दल सांगितलं आहे दुसऱ्या समासात, आणि पहिल्या समासात सिद्धांत निरूपणामध्ये आपली सृष्टीची उभारणी कशी झाली आणि संहारणी कशी झाली याचं चांगलं विवेचन केलं. आज आपण बघणार आहोत तिसरा समास शिकवण निरूपण. शिकवण. तर या समासाचा सार म्हणजे शिकवण. आपण जे शिकतो, काय शिकतो आपण? आता आपण विहंगमला जोडलेलो आहोत, त्याच्याकडून आपण काय शिकतो? तसं बघा, आपण शिकतो तर खूप काही, पण आपण इम्प्लिमेंट किती करतो आपल्या आयुष्यात त्या गोष्टी, ते खूप महत्वाचं आहे. तर या याच्यामध्ये, या समासामध्ये समर्थांनी हेच सांगितलेलं आहे शिकवण मध्ये. मानवी जीवनाची 2 अंगे आहेत, एक अंग प्रपंच आणि दुसरं परमार्थ. आणि दोन्ही अंगांची समतोल वाढ होण्यामध्ये जीवनाचे सौंदर्य साठवलेले आहे. म्हणजे एक तर तुम्ही पूर्ण प्रपंच करूनही सुखी होणार नाही किंवा पूर्ण परमार्थ करूनही सुखी होणार नाही. म्हणजे आपण जेव्हा मनुष्य देह बुद्धीत आलेलो आहे, तर ही दोन्ही चाकं व्यवस्थित म्हणजे काम केलं पाहिजे, तरच आपलं आयुष्य सुंदर होणार आहे असं समर्थ म्हणतात. जीवनात सौंदर्य निर्माण होण्यास त्यास सुंदर घाट देणे जरुरी असते. जीवनास आपल्याला हवा तसा घाट देण्यासाठी शिस्त लागते. नियम पाळल्या वाचून शिस्त लागत नाही. आळस टाकल्या वाचून शिस्त व नियम पाळता येत नाही. म्हणून आळस सोडून नियम पाळावे, नियम पाळून शिस्त शिकावी आणि शिस्तीने वागून जीवनास मनोहर घाट द्यावा, असाच ही समर्थांचा आग्रह आहे. सामान्य माणसाने आपल्याला जीवनाला सुंदर वळण कसे द्यावे हे सांगण्यासाठी समर्थांनी त्यांच्या काळातील एका माणसाची दिनक्रमाची रूपरेषा सांगितली आहे. आजच्या काळात ती तशी तशी लागू पडणार नाही, पण तिच्यामध्ये काही सर्वकालीन तत्वे आहेत ती अशी. जसं की जीवन यशस्वी होण्यास प्रपंच व परमार्थ दोन्ही पाहिजेत. आळसाने जीवनाची नासाडी होते. आळसासारखा शत्रू नाही. सकाळी लवकर उठावे, सकाळी आत्मचिंतन करावे, सकाळी पाठांतर करावे, गोड वाणीने लोक खुश ठेवावे, आपल्या व्यवसायामध्ये खबरदार असावे, आपले कमावून आपण खावे, समाजाचे फुकट खाऊ नये, ग्रंथ वाचन करून त्यावर मनन करावे, आपल्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान असावे, अडचणीत सापडलेल्या माणसांना मदत करावी, दुसऱ्यांचे उत्तम दुसऱ्यांसाठी शरीर थोडे तरी कष्ट व्हावे, भगवंताचे आपण विश्वस्त आहोत या भावनेने हा प्रपंच करावा. प्रपंचामध्ये पोटापुरता पैसा अवश्य असावा. परमार्थामध्ये आपला आपण शोध घ्यावा. ही 15 मण्यांची माळ जो गळ्यात घालून जीवन जगेल त्याचे जीवन धन्य होईल, असा समर्थांचा अभिप्राय आहे. बघा, समर्थांनी याच्यामध्ये कसं वागावं आणि कसं वागू नये असं याच्यात सांगितलंय. तर समास तिसरा शिकवण निरूपण. श्रीराम समर्थ बहुत जन्मांचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येते वर्तावे चौपट नीती न्याय. बघा, समर्थ सांगतात की हा खूप जन्म, आपण खूप 84,09,999 योनी फिरून आलो आहे, आणि त्या सगळ्या योनीतून आपला जन्म झाल्यानंतर शेवटचा जन्म, बहुत जन्मांचा शेवट, सगळ्या जन्माचा शेवट म्हणून आपल्याला हा नरदेह मिळालाय. म्हणजे हे शरीर मिळालंय मनुष्याचं.
आणि इथं कसं वागायचं, येथे वर्तावे चोखट, म्हणजे इथं व्यवस्थित वागा. कशाने? नीती आणि न्यायानं, असं समर्थ म्हणतात. याच्यामध्ये बघा समर्थ कसा म्हणतात, प्रपंच करावा नेमका, पाहावा परमार्थ विवेका, जेणे करता उभय लोक संतुष्ट होती. प्रपंच आणि परमार्थ असा करा की ती दोन्ही करून जी पाहणारी लोक आहेत किंवा तुम्हाला स्वतःला पण संतुष्टी मिळेल तुमच्या आयुष्यात. तर कारण कारण या शिकवणमध्ये समर्थ म्हणतात की प्रपंच आणि परमार्थ या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या तुम्हाला म्हणजे जसं की म्हणतात ना, स्त्री आणि पुरुष ही रथाची दोन चाकं आहेत, ती चाकं व्यवस्थित म्हणजे असतील तर तो संसार रूपी रथ व्यवस्थित चालतो. तसंच प्रपंच आणि परमार्थ हा मनुष्यरूपी देहात म्हणजे मनुष्यात मनुष्यरूपी जीवनात असा आहे की ती दोन चाकं व्यवस्थित चालली की हा आपला जीवनाचा मनुष्य देहाचा रथ व्यवस्थित चालेल. याच्यामध्ये समर्थांनी ना नरदेहाचं महत्व ओळखून म्हणजे आपलं कसं आयुष्य जातं हे सांगितलं बघा. याच्यामध्ये समर्थ म्हणतात, शतवर्ष आयुष्य निमिले त्यात बाळपण नेणता गेले, तारुण्य अवघी वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोगे, आता भगवंताचा योग कोणी वेळे. बघा आपण आपल्याला भगवंताने 100 वर्षाचं आयुष्य गेलं, त्यातलं बालपण तर नेणता गेलं म्हणजे अजाणतेपणे अज्ञानात गेलं. तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, विषय म्हणजे षड्रिपू, धर्म, काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, संशय आणि चिंता, आणि वृद्धपणी नाना रोग. मग आपण काय म्हणतो बघा, मनुष्य जन्माला आल्यावर कसा असतो आपण म्हणजे बघितलं, जन्माला आल्यावर आपण म्हणतो की भगवंताचं नाव घ्या किंवा भगवंताला शरण जा. तर हे कधी तर म्हणतो की आता नाही, आता ही वेळ नाहीये तरुणपणात. लहानपणी तर खेळण्यात गेलं, तरुणपणी तर हे सगळे म्हणजे भोग भोगण्यात गेलं. आता बघू म्हातारपणी जे काय ते म्हणजे तुम्ही समाजात बघत असाल, ते म्हणतात की अध्यात्माकडे कधी वळायचं, जेव्हा वृद्धपण येतं तेव्हा. पण बघा मॅडमनी जसं सांगितलं की किंवा सरांचं सेशन झालं आपल्याकडं, डॉक्टर डॉक्टरांचं म्हणजे जगदाळे सरांचं सेशन झालं ना, त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं बघा, जे संत महात्मा होते किंवा जे अध्यात्माकडे जे वळलेत आपल्या म्हणजे आपल्या समाजातले संत, तर ते त्यांनी परमार्थाला कधी 20 वयाच्या तरुणपणी त्यांनी परमार्थ केला. तर तेव्हा म्हणजे ज्यावेळी करायला पाहिजे त्यावेळी केला आणि त्यावेळी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला किंवा ते म्हणजे उच्च स्थितीला पोहोचले. तर इथं समर्थ म्हणतात तेच, पण आपण काय केलं, लहानपण आपलं असं खेळण्या बागडण्यात गेलं, तरुणपणी आपण खूप विषयांचा भोग घेतला. आता मग परमार्थ करायला वेळच नाही ना, कधी करणार, वृद्धपणी म्हणजे जेव्हा शरीर थकतं आपलं तेव्हा. असं म्हणजे सर्वसामान्यांचा हे आहे बघा. त्या त्या व्हिडिओमध्ये पण सरांनी सांगितलं की ते म्हणजे तीर्थयात्रा किंवा देवदर्शनाला सगळे मोर दॅन 65 लोक होते. म्हणजे आपला कसा मेंटॅलिटी आहे की वृद्धपणी आपण जे राहिलेलं अध्यात्माकडे जायचं किंवा देवदर्शनाकडे वळायचं. पण मग इथे समर्थ म्हणतात ठीक आहे, आपण वृद्धपणी करू हे सगळं, पण आता मी वृद्धपणी करायला तोपर्यंत काय होतं, शरीर थकतं. वृद्धपणी आपण एका ठिकाणी नाही बसू शकत किंवा आपलं शरीर साथ नाही देत. या सगळ्या गोष्टी आपण जे करतो ना, सगळ्या गोष्टी आपण तरुणपणीच करायला पाहिजेत असं समर्थ म्हणतो. पण समर्थाने हेही सांगितलं की फक्त आपण म्हणजे फक्त परमार्थ पण करायचं नाही आणि फक्त प्रपंच पण नाही करायचं. ते दोन्ही ऍट अ टाइम, जसं आता आपण करतोय बघ, आपण आता ध्यान करतो बरोबर, म्हणजे समर्थ परमार्थ म्हणजे त्या काळचा म्हणजे त्यांचं रोग असेल बोलण्याचं, पण आत्ताच्या काळात आपण स्वतःसाठी आपल्याकडे आपण बघा, आपण ध्यान करतो, पण आपण असं ध्यान करतो का हो की घरातले कामधंदे सोडतो सगळे आणि ध्यानाला बसतो. घरी लोक म्हणतात आपल्या की आपल्याला भूक, त्यांना जेवायला पाहिजे असतं आणि आपण त्यावेळी ध्यानाला बसतो, असं करतो का? नाही. आपण बघा आता आपल्याच्या आजच्या युगात आपण समर्थाने दिलेल्या शिकवणीप्रमाणे राहतो. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो, असं समर्थ म्हणतो. तसं आधी आपण प्रपंच करतो, घरातील सगळ्यांची कामं पूर्ण करतो आणि मग आपण आपल्यासाठी बघतो. किंवा आपली बघा सकाळची ही ध्यान रंगमंचची किंवा
आपली संध्याकाळची वेळ पण अशी आहे की जेणेकरून आपल्या प्रपंचात आपल्याला अडथळा येऊ नये. त्यामुळे आपण ऑलरेडी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे वागत आहोत, की आधी प्रपंच करतो किंवा आपल्या बरोबर आपण प्रपंचात ज्या लोकांसोबत आहोत त्या लोकांच्या म्हणजे त्यांची सोय करून घेतो आणि नंतर आपण मग परमार्थाकडे जातो असं. ह्याच्यात बघा, याच्यात समर्थ म्हणतात की नरदेहाचं महत्व ओळखून वृद्धपण येण्याच्या आधी जीवनाचे सार्थक करून घ्यावे. फार विवेकाने वागून प्रपंच व परमार्थ साधावे. बघा, आपल्याला हा जन्म कधी मिळतोय? खालच्या योनीमध्ये, म्हणजे सगळ्या प्राणी मात्र बघा म्हणजे आपल्याला बघा, कुत्र्याचा आवाज काढता येतो, मांजराचा आवाज काढतो, सगळ्या प्राण्यांच्या बरोबर म्हणजे बहुतेक तरी आपल्याला आवाज काढतात. पण कुत्र्या मांजरांना माणसाचा आवाज काढता येतो का हो? नाही. आपण तो आवाज का काढू शकतो? कारण आपण त्या योनीतून फिरून आलेलो आहोत. म्हणून आपल्याला त्यांचा आवाज, कुत्र्याचा, मांजराचा किंवा प्राणी मात्रांचा आवाज काढता येतो. तसं सगळ्या प्राण्यांना माणसाचा आवाज काढता येतो का? नाही. त्यामुळं आपण हा जो नरदेह मिळालाय बहुत जन्मांचा शेवट आहे. खूप जन्म फिरून आल्यानंतर आपल्याला नरदेह मिळाला आणि त्या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी समर्थ आपल्याला शिकवण देतात. ह्याच्यात बघा समर्थ म्हणतात की पुण्यमार्ग नाही, लोक मरोमरो जाती वडिले गेले हे प्रचिती जाणत जाणत निश्चिती काय मानले. बघा, आपण आपल्या रोजच्या जीवनात बघतो की म्हणजे म्हणजे जे आपल्याला माया दिसते, की जेव्हा मॅट्रिक्स आपल्याला डोळ्याने दिसते, द्वैत दिसतं, ते सगळं नष्ट होणार आहे किंवा ते संपूर्ण नाशवंत आहे, शाश्वत नाहीये, अशाश्वत आहे, चंचल आहे सगळं. तरी पण इतर समर्थ म्हणतात बघा, लोक मरो जाती वडील गेली प्रचिती जाणत जाणत निश्चिती काय मानले. म्हणजे आपल्याला माहितीये वडील गेले किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या सभोवताली लोकांचं म्हणजे ते देह सोडून जातात किंवा मरतात असं म्हणू शकतो. पण त्याच्यातून आपण काय शिकवण घेतो का हो? आपल्याला माहिती आहे की आपल्याला पण हे जग सोडून जायचंच आहे, तरी पण आपण किती आविर्भावात जगत असतो, किती किती करत असतो की हे सगळं मी करते किंवा हे सगळं आपण म्हणजे बघा मनुष्य म्हणून इतका गोष्टींचा म्हणजे हव्यास धरतो की आपल्याला 2 वेळचं जेवण पुरेच असतं, तरी पण आपण किती साठवणूक करतो आणि कुठल्या हिशोबाने साठवणूक करतो. आपण आपल्या डोळ्यासमोर बघतोय की हा आपला देह कधी ना कधी जाणार आहे, तरी पण आपण त्याच्यासाठी एवढं सगळं करतो. तर समर्थ म्हणतात की आपल्या डोळ्यासमोर दिसतोय की देह देह मरू जाती, वडील समोर गेले डोळ्यांच्या, तरीही मुलगा म्हणा किंवा मुलगी या सगळ्या म्हणजे मॅट्रिक्स साठी या मायाजात अडकून म्हणजे तसं वर्तन करते. म्हणजे आपल्याला माहित नाही असं नाहीये की हे सगळं म्हणजे आपण जाणार नाहीये, एक ना एक दिवस सगळ्यांना हा देह सोडायचा आहे असं आपल्याला माहितीये. पण माहित असूनही आपण ह्या द्वैत गोष्टींच्या मागे लागलो. तर हे समर्थ इथे सांगतात बघा, यामध्ये काय होतं, जीवनात नाना तऱ्हेचे प्रसंग येतात. राज्यकर्त्यांनी केलेला छळ, दैवी आपत्ती, विफलता, काळजी, अन्न वस्त्राची कमतरता, देहावरील प्रेमापायी होणारे दुःख इत्यादी अनेक प्रकारच्या संप्रसंगांना तोंड देता देता आयुष्य नकळत संपून जाते. बघा, माणसे सारखी मरत असतात, वडील माणसे जातात हे प्रत्यक्ष दिसते, हे सगळे माहीत असतानाही कशाची शाश्वती मानता येत नाही. याच्या बघा समर्थ म्हणतात की समजा ह्याच्यात समाजाने खूप छान उदाहरण दिलेलं आहे की अग्नगृहासी लागला आणि सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा बला आत्महत्याला. म्हणजे समर्थ म्हणतात की आता आपण घरात राहतो, त्या घराला आग लागली आहे आणि तरीही आपण शांतपणे झोपू नये घरात, तो म्हणजे समर्थ म्हणतात की आत्महत्याला. जसं की समजा घराला आग लागली आहे, अशा पेटलेल्या घरात जर कोणी स्वस्थपणे झोपून राहिला तर त्याला कोणी शहाणा किंवा चांगला म्हणणार नाही, कारण तो आपणहून आपला घात करून घेतो. म्हणून बघा, मॅडम आपल्याला सांगतायत की आपल्याला सुटायचं इथून, असेन्शन मध्ये जायचंय आपल्याला, ते आपल्यासाठी इतकं म्हणजे आता काल पण त्यांनी सांगितलेलं की हायर डायमेन्शन चक्राबद्दल लिहा, तरीही आपण म्हणजे आपला आळस हे ह्या बघा कशा गोष्टी लिंक होत असतात, आपण फक्त त्याची सांगड घालायची असते. हे सगळं आपल्यासाठी आहे. हा शिकवण निरूपण ना आताच का आला, याच्या अगोदर किती जणांनी दासबोध वाचन घेतलं, कारण हे ज्या गोष्टी ज्या त्यावेळी ऊर्जा करून घेत असते आणि आपल्याला त्यावेळी त्या गोष्टींची गरज असते म्हणून.
तर यामध्ये समर्थ तेच सांगतात की म्हणजे घराला आता आग लागली आहे, आता शेवटचा आपल्याला माहितीये ही सुटण्याची शेवटची वेळ आहे, तरीही आपण किती स्वस्थ बसलो. म्हणजे आपल्याला माहिती असूनही आपण त्याला म्हणजे काही करू शकत नाही किंवा काही करत नाही, म्हणजे आपल्यासारखे मूर्ख आपणच, असं समर्थ म्हणतात. बघा, पुण्यमार्ग अवघा बुडाला, पापसंग्रह उदंड झाला, यमयातनेचा झोला कठीण आहे. तरी आता ऐसे न करावे, बहुत विवेके वर्तावे, इहलोक परत्र साधावे दोन्हीकडे. समर्थ म्हणतात की आता सगळं आपलं पुण्य संपलंय आणि पाप मात्र खूप साठवून म्हणजे साठवणूक झाली आहे पापाची. तर मृत्यूनंतर मग ह्याच्यात काय होणार आहे, मृत्यूनंतर सोसावा लागणारा यमयातनेचा झोला म्हणजे यमयातना आपल्याला याचा हिसका मोठा आहे. म्हणून बघा, मॅडम पण म्हणतात आपण जे काही करू शकतो ते या जन्मात करू शकतो. आपल्याला पुढचं माहिती नाही, म्हणजे ज्या वेळी आपल्याला अवेअरनेस आलाय त्याच वेळी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आता आपल्याला माहितीये ध्यानाचं महत्व, ध्यान केल्यानं आपल्या आयुष्यात किती सारे बदल होतात. तरीही आपण आळस करतो आणि नाही करत. बघा, कधी कधी कंटाळा करतो आपण. तुमचं काय माझं काय, मी पण तुमच्यासारखीच आहे, मी काय अशी वेगळी आकाशातून पडलेली नाही. त्यामुळं इथं पहिल्यांदा ज्या गोष्टी जेव्हा विरुजेकडून येतात त्या पहिल्यांदा इथं जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी असतात. म्हणजे मी सांगते ना तुम्हाला, तर ह्या पहिल्या गोष्टी माझ्या या सोलसाठी आहेत आणि त्यानंतर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. ठीक आहे. तर बघा, आपल्याला माहिती आहे की म्हणजे काय होणार आहे, तरी सुद्धा आपण निवांत, म्हणजे घराला आग लागली आणि निवांत झोपले, अशी आपली सध्या अवस्था आहे. आता ह्याच्यात समर्थन आळसाचे परिणाम सांगतात की आळस केल्याने काय काय होतं ते, जे की आपल्याला माहितीये की आळस आळस केल्यामुळं काय होतं. तरी पण आपण म्हणजे काही सुधारत नाही. थोडासा आळस टाकून दिला तर आपली खूप सारी कामं होतात. पण बघा, आता समजतं म्हणतात आळसाचे भयंकर वाईट परिणाम. बघा, आळसाची फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळशी लोक. म्हणजे समर्थ म्हणतात आळशी लोकांना म्हणजे फक्त झोपायला आवडतं. तर त्यांना माहिती असतं की झोपून काही होणार नाहीये, आपल्या म्हणजे जीवनाचं काही सार्थक होणार नाहीये. त्यामुळं आळसाचे परिणाम त्यांनी सांगितले की आळशी माणसांना झोप अत्यंत सुखाची वाटते. बघा, साक्षेप करती कष्टती, परंतु पुढे सुर वाढती, खाती जेवती सुखे होती, यत्ने करुणे. बघा, याच्यात समर्थांनी सांगितले आळशी लोकांना झोपायला आवडतं, पण जे लोक प्रयत्न करतात किंवा काहीतरी उद्योग करतात त्यावेळी आपल्याला कष्ट होतात. आपण बघा, आता आपण ध्यानासाठी सकाळी उठतोय, पहिल्यांदा जेव्हा आपण उठतो तेव्हा थोडे कष्ट होतातच शरीराला, सर्व काही म्हणजे कुठं देरेहरी खटल्यावर असं काहीच मिळत नाही, फक्त औषध आणि गोळ्या. म्हणजे असं म्हणणार की झोप म्हणजे खाटल्यावर बसून किंवा आपण बेडवर बसून काय मिळणार आपल्याला, फक्त देरेहरी खाटल्यावरी औषध आणि गोळ्या, फक्त औषध आणि गोळ्या खाटल्यावर बसून मिळतात असं म्हणजे म्हटलं जातं. तर तसं बघा, म्हणजे जेव्हा आपण कुठलाही उद्योग करत होतो, साधी गोष्ट काय, आपण ध्यानाला उठतो तर त्यासाठीही आपल्याला थोडे कष्ट करावे लागतात किंवा उठायला लागतं, जाणीवपूर्वक ध्यानासाठी बसायला लागतं. परंतु या गोष्टीने काय होतं की आत्ता आपल्याला कष्ट पडतात, परंतु पुढे कालांतराने याच गोष्टींमुळे आपल्याला सुख मिळतं. उद्योगी माणूस चांगले खातो पितो आणि सुखाने जगतो. आळस उत्साहाला मारक आहे. आळस फार नुकसान करतो. आळस प्रयत्न नाहीसा करतो. आळसाने दुर्भाग्याच्या खुणा, दुर्दैवीपणाची चिन्हे प्रगट होतात. म्हणून माणसाने आळसाला थारा देऊ नये. म्हणून माणूस आळशी नसेल तरच त्याच वैभव प्राप्त होते आणि प्रपंचात व परमार्थात जीवाला समाधान लाभते. हे झालं समर्थाने सांगितलं की आळशीपणामुळे काय काय नुकसान होते. आता पुढे समर्थ सांगतात की जीवनात यशस्वी होण्यासाठी म्हणजे माणसाने काय काय करावे. बघा, समर्थ म्हणतात की प्रयत्न करावा तो कोण, ह्याची ऐका निरूपण, सावध करुणी अंतकरण निमिष्य ऐक, प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी, मग दिशेकडे जावे, जे कोणासची नवे ठावे, शौच आचमन करावे निर्मळजे, मुखमार्जन प्रातस्नान, संध्या तर्पण देवतार्चन. बघा, ह्या ओव्या नुसत्या वाचल्या तरी आपल्याला कळतं की म्हणजे इतकं काही अवघड नाही. पुढे वैश्य देव उपासना यथा सांग. तेव्हा समर्थ म्हणतात की म्हणजे यशस्वी होण्यासाठी कसा कसा तुमची दिनचर्या असली पाहिजे. तर जसं पहिल्यांदाच सांगितलं याच्यामध्ये सारामध्ये
यातल्या सगळ्याच गोष्टी आता आपण ऍप्लिकेबल नाही करू शकत, पण ज्या काही करू शकतो त्यामध्ये, जसं याच्यामध्ये सांगितलं, किंवा प्रातःकाळी उठावे, पाठांतर करावे, जसं आपण करतो, सकाळी उठतोय, ध्यानधारणा करतोय, किंवा जे काही ज्ञान घेतोय ते सर्वोत्तम आठवावं. नंतर मग दिशेकडे जावे, म्हणजे आपलं शौच वगैरे सगळं करून आपल्या शरीराच्या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या. त्यानंतर बघा, मग काही फलाहार घ्यावा. त्याच्यानंतर संध्या तर्पण, म्हणजे ते पण सांगितलं की कसं वागावं. मग दात घासावे, प्रातःस्नान करावे, संध्या करावी, पितृतर्पण करावे, देवाची पूजा करावी, आणि यथासांग वैश्यदेव करावा. वैश्यदेव म्हणजे तुमचं जे काम आहे ना, जे तुम्ही स्वीकारलेलं काम आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही याच्यातले असतात, ते तुम्ही करायला चालू करावं. हे इतके आटोपल्यानंतर थोडे खाऊन घ्यावे. मग प्रपंचाच्या उद्योगास आरंभ करावा. गोड शब्दांनी सगळ्या संबंधी माणसांना खुश ठेवावे. बघा, सुख शब्दे राजी राखावा सकळ लोका, असं म्हणतात समोर. सुख शब्दे म्हणजे सगळ्यांशी गोडी गुलाबीत राहावं. प्रत्येकाने स्वतःच्या व्यवसायामध्ये अगदी खबरदारीने वागावे. बघा, याच्यात खूप छोट्या छोट्या गोष्टी समर्थांनी सांगितलं. बेसावधपणे वागले तर प्रसंगी एखादे पोर देखील फसून जाते. ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी. म्हणजे आपण साधे छोट लहान मूल पण आपल्याला फसवून जाईल, त्यामुळं जिथं म्हणजे अवेअर राहायचंय आपण, असं समर्थ सांगतो. जो माणूस चुकतो, फसतो, किंवा वस्तू विसरतो किंवा हरवतो आणि आठवण झाली की तळमळ करतो, त्याला यश येणे कठीण होते. आळसाचा आणि गैरसावधपणाचा हा असा प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणजे आपण म्हणतो ना, विसरलो, मी विसरले, किंवा आपल्याकडून काहीतरी फसवणूक झाली, तर ती कशामुळे झाली असती? कारण आपण अवेअर नसतो. म्हणजे समर्थ म्हणतात की हे सगळं आळसामुळे, आणि आपण सावध नसतो, कॉन्शियस नसतो, चेतनेत नसतो, म्हणून या सगळ्या गोष्टीत होतं. म्हणून माणसाने काय करावे? आपल्या व्यवसायामध्ये नेहमी सावधपणे वागावे, तेथे आपले मन एकाग्रपणे गुंतवावे. अशा उत्तम रीतीने व्यवसाय करून घरी आल्यावर मग जेवण गोड लागते. याच्यासाठी बघा, समर्थाने सांगितलंय, ऐक सदैवपणाचे तरीच प्राणी शहाणा होतो, नाहीतरी मूर्खची राहतो. लोकखाती आपण पाहतो दैन्यवान. हे कधी होतं? जेव्हा जे लोक बघा उद्योगी नाहीयेत, आळशी आहेत, त्यांच्या बाबतीत हे होतं. ऐक्य सदैवपणाचे अं रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. तर याच्यात समर्थ सांगतात की माणसाने मननाने विचारांची वाढ करावी. म्हणून कालच्या पण समाजात समर्थाने सांगितलंय की श्रवण करतो आपण, म्हणजे आपण ऐकतो किंवा ज्ञान घेतो, त्याही पेक्षा आपण त्याचं मनन आणि चिंतन करणं हे खूप महत्वाचं आहे. जे की मॅडम आपल्याला आधीपासून सांगतात. आपण ऐकतो तर सगळंच, पण म्हणून म्हणजे त्याच्यातलं काय आपण आपल्यासाठी आहे योग्य, हे किती घेतो का आपण, ते आत्मसात करतो का आपल्या आयुष्यात, त्याला माहिती आहे. बघा, हा म्हणजे आपली देहबुद्धी अशी आहे की आपल्याला कळतंय पण वळत नाही. आपल्याला माहिती हे चांगलं असतं, पण त्या गोष्टी जाणून बुजून आपल्याला इम्प्लिमेंट कराव्या लागतात आपल्या आयुष्यात. माफ करा. त्याच्यात समर्थ म्हणतात की माणसाने मननाने विचारांची वाढ करावी, दुसऱ्यांसाठी थोडे तरी आपले शरीर कष्ट व्हावे, आणि भगवंतावर भरोसा ठेवून जगात वागावे. असे जो वागतो त्यांचे जीवन सर्वांगाने पूर्ण बनते. त्याच्यात समर्थाने सांगितले की काय काय करावं. जेवण झाल्यावर थोडे वाचन करावे, थोडी चर्चा करावी, मग एकीकडे एकटे बसून निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास करावा. अशा रीतीने मनुष्य वागला की तो शहाणा होतो, नाहीतर तो मूर्खच राहतो. त्याच्यात समर्थाने सांगितलं बघा, महत्वाचं, रिकामा जाऊ न दे एक क्षण दोहीकडे वाया जाऊन, काही धर्मचर्चा पुराण हरिकथा निरूपण. म्हणजे समर्थ म्हणतात तुमचा एकही क्षण वाया जाऊ देऊ नका, त्यासाठी काय करा? थोडी धर्मचर्चा करा, पुराण ऐका, हरिकथा ऐका, निरूपण ऐका. म्हणजे त्या काळाप्रमाणे समर्थाने सांगितलंय. आजच्या काळासाठी आपण म्हणू शकतो की आपण जितका वेळ आहे, थोडासा जरी वेळ मिळाला तर ध्यान करून आपण आपल्या आयुष्याचं सार्थक करू शकतो. प्रपंच व परमात्म्यातून आयुष्याचा एकही क्षण फुकट जाऊ देऊ नये. अशा रीतीने जीवनामध्ये सर्व बाजूंनी जो सावधपणे वागतो, त्याला दुःख करण्याचा प्रसंगच येत नाही. असा मनुष्य विवेकाच्या जोरावर
देह बुद्धी किंवा स्वार्थ सोडून देतो. आपल्या देहासकट सारे दृश्य भगवंताच्या मालकीचे आहे. तेव्हा इथं सांगितलं की आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीत. हे आपण करतो का? आपण म्हणतो का हा माझा संसार देवाचा आहे म्हणून? कधी म्हणतो नाही. आपलं अजूनही आपण संसारामध्ये अडकलोय. आपल्याला अजूनही वाटतं हा नवरा माझा, मुलं माझी, हा संसार माझा, हे जे काही करते ते माझं. आणि आपल्याला एवढं ज्ञान असून सुद्धा बघा, ज्या लोकांना म्हणजे समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, किंवा मग ज्यांना नियम माहिती आहे, किंवा ज्यांना नियम माहिती आहे आणि त्यांनी नियम तोडला तर त्यांना डबल शिक्षा होते. जसं की हे करू नये हे माहिती असताना, जसं की ट्रॅफिक पोलीस वाले, त्यांना माहितीये सिग्नल तोडायचं नाही, आपल्याला माहितीये सिग्नल तोडायचं. सिग्नल तोडला तर आपल्याकडनं जेवढा दंड होतो ना, तेवढा ट्रॅफिक पोलिसांनी किंवा त्या त्या वर्दीत जे लोक आहेत त्यांनी केल्यावर त्यांना डबल दंड होतो. कारण का? त्यांना नियम माहितीये आणि तरी पण त्यांनी तोडला म्हणून. म्हणजे जे आपल्याला माहिती असून आपण ती चूक पुन्हा करतो त्याची डबल शिक्षा होते. त्यामुळे समर्थ म्हणतात आपल्याला माहिती आहे, फक्त आपल्याला अवेअरनेस मध्ये राहायचंय, चेतनेमध्ये राहायचंय, आणि आपल्या आयुष्यातला एकही क्षण वाया न जाऊ देता त्याचं युटिलायझेशन करायचं. हे बघा, समर्थ म्हणतात की आपल्या देहासकट सारे दृश्य भगवंताच्या मालकीचे आहे, अशा ठाम निश्चयाने जो वागतो त्याच्या दुःखाचे मूळच उरत नाही. फलाशा सुटल्याने त्याचा आनंद लोपत नाही. मग तेथे दुःखाची वार्ता कशी राहील? म्हणजे त्याला दुःखच येत नाही. प्रपंच व्यवस्थित रीतीने चालण्यासाठी पैशाची आवश्यकता तर असते, हे आपल्याला माहिती आहे. तर परमार्थ उत्तम प्रकारे घडण्यासाठी विश्वातील तत्वांचे ज्ञान आणि अवश्य असते. म्हणून आपण म्हणतो ना, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी इत्यादी महावाक्यांचे मनन व निजध्यास केले असता आत्मज्ञान होऊन माणूस प्रकृतीच्या बंधनातून मोकळा होतो. कर्म, उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन तेची ऐकत जावे. कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय साधल्याने माणसाला आत्मसाक्षात्कार घडतो व त्याला संपूर्ण समाधान लाभते व ते कायम टिकते. हेच परमार्थाचे साधन असल्याने नेहमी त्याचे श्रवण करावे, असे समर्थ म्हणतात. इथं हा समास तिसरा संपलेला आहे. बघा, जर प्रत्येक दशकामध्ये प्रत्येक समासाची सांगड घालत गेलो तर समर्थाने इतक्या छान पद्धतीने चर्चित, जसं की या भीम दशक, भीम म्हणजे आपल्याला सांगितलं स्ट्रॉंगपणा. हे स्ट्रॉंग होण्यासाठी समर्थांनी पहिला समाज दिला सिद्धांत निरूपण. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मनुष्याच्या जन्माची उभारणी कशी होते, संवारणी कशी होते. दुसऱ्या समासात सांगितलं की मनुष्य प्रपंचामध्ये कसा वागतो किंवा कुठला देव आहे, आपण कशाचा कोणाला भजायला पाहिजे, देहबुद्धी आणि आत्मबुद्धी, हे या दोन कन्सेप्ट सांगितल्या. तसेच अंतरात्मा किंवा परमात्मा म्हणजे काय हे दुसऱ्या समासात. आणि तिसऱ्या समासात सांगितलं की कसं वागायला पाहिजे, ऍज अ देहबुद्धी आपण समाजात कसं वागायला पाहिजे, किंवा आपल्या स्वतःच्या सोल प्रोग्रामसाठी आपण काय कर्म करायला पाहिजे, हे समर्थांनी तिसऱ्या शिकवण निरूपण मध्ये सांगितलं. हा समास इथं संपला. आपण आता चौथा समास घेऊया. त्याचं नाव आहे सार विवेक निरूपण. सार विवेक, सार घ्यायचं. सार म्हणजे काय? जे चांगलं आहे ते. आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकतो पण त्यातून फक्त सार वाक्य घेतो किंवा आधार वाक्य घेतो का? खूप ऐकतो तर खूप, पण त्याच्यातील आपल्यासाठी जे योग्य आहे ते सार तिथून घ्यायचं आहे. त्यामुळे या चौथ्या समासाचं नाव आहे सार विवेक निरूपण. श्रीराम समर्थ, ब्रह्म म्हणजे निराकार, गगना सारिखा विचार, विकार नाही निर्विकार, तेची ब्रह्म. त्याच्यात समर्थाने सांगितलंय या समासामध्ये ज्ञानाची एक महत्वाची व्याख्या आढळते. कोणत्याही वस्तूची खरी किंमत ओळखणे याचे नाव ज्ञान. दृश्य टिकणारे नाही, ते अशाश्वत आहे, असा प्रत्यक्ष अनुभव येऊन सुद्धा देहबुद्धीच्या सवयीने आपल्याला ते खरे वाटते. म्हणून जाणत्या माणसाने सूक्ष्म विवेक करावे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत कॉन्शियस राहायचंय. जसं बघा, मॅडम सांगतात आपल्याला, आपण जे वागतो किंवा ज्या गोष्टी करतो त्याच्यात कॉन्शियस राहायचंय. आणि हे कधी होईल, आपली चेतना कधी वाढेल हो? तर आपण नेहमी म्हणजे आपल्या स्वतःला अवलोकत जाऊन आपण जेवढं स्वतःकडे लक्ष देऊ, आत्मकेंद्रित होऊ, तेव्हा आपण बघा, जे मोठे संत महात्मे होऊन गेले ते स्वार्थी होते बघा.
कशावरून स्वार्थी होते? तसं आपण आपला स्वार्थ साधायला पाहिजे. जसं की तुकाराम महाराज स्वार्थी होते. कशासाठी? त्यांना माहिती होतं मला या देहातून सुटायचं आहे, म्हणून ते काय करायचे? प्रपंच करत बसले का? पोराबाळांचं बघत बसले का? त्यांच्या संसारात बघत बसले का? नाही. ते काय करायचे? घ्यायचं आपलं सामान आणि त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन नामस्मरण करायचे. म्हणजे त्यावेळी तो काळ होता, म्हणजे तो परमार्थ करायचा मार्ग होता, तो त्यांनी स्वीकारला. म्हणजे काय केले? ते स्वार्थी झाले. आपल्याला पण बघा, आपल्यासाठी आपल्या या जीवनात स्वार्थी व्हायला पाहिजे. आपल्याला ध्यान करायचंय, आपल्याला सुटायचंय, मग आपण आपल्यासाठी वेळ काढायला नको का हो? सकाळी उठायला नको का? आळस सोडायला नको का? बघा, जे आपण रेग्युलर सांगतो तेच समर्थाने दासबोधात सांगितले, इतके वर्षापूर्वी लिहून ठेवले. फक्त आपण ते ऐकलं नाही किंवा वाचलं नाही. तर आपल्या स्वतःसाठी आपण स्वार्थी बनायला नको का? मॅडम आपल्याला शिकवतात किंवा आपण जे ध्यान करतो त्याचं किती मनन करतो आपण, किती विवरण करतो आतमध्ये. एकदा शिकलं की झालं. आपण एवढे हुशार आहोत का? किंवा आपली एवढी म्हणजे शरीराची क्षमता आहे का विवेकानंदांसारखी एकदा वाचलं एकदा ऐकलं की लक्षात राहतं? नाही. पण याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? एकदा श्रवण केलं की त्याचं मनन करायला पाहिजे कंटिन्यू. तरच आपल्या आयुष्यात आपण त्याचा उपयोग करू शकू. कारण आपली विचारशक्ती इतकी प्रबळ नाही आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहील. आपण आणि तसंच आपण काय म्हणतो माहितीये का? आपली स्टोरेज आहे ना, कम्प्युटर पेक्षाही खूप जास्त आहे. पण आपण काय स्टोअर करतो माहितीये? फॉर एक्झाम्पल बघा, जसं आपण कोणाच्या घरी जातो, कुणाला भेट देतो, तर आपण ऍज अ स्त्री म्हणून किंवा कुठल्याही समारंभात जातो, काय बघतो आपण? कोणी कुठली साडी नेसलेली आहे, कोण कोणी किती दागिने घातलेत, किंवा आपण कोणाच्या घरी भेट द्यायला गेलो तर आपण काय बघतो त्या घरात जाऊन? म्हणजे पडदे कसे आहेत, घराचा रंग किती आहे, किती श्रीमंत आहे, ह्या गोष्टी आपण स्टोअर करतो. पण ह्या गोष्टी का कायमस्वरूपीच्या आहेत का? नाही. त्यावेळी आपण काय बघायला पाहिजे? की द्रष्टा भावाने बघायला शिकायला पाहिजे. त्यामुळे काय होतं माहितीये का? आपण ह्या सगळ्या गोष्टी ना दुसऱ्यांच्या आपल्या डोक्यात स्टोअर करून ठेवतो ऑलरेडी. म्हणजे बघा, एखादी जागा आहे तुमच्याकडं, एक कपाट आहे, त्या कपाटात तुम्ही एक गोष्ट भरून ठेवली, तर ठीक आहे, ती जागा तिथं फुल झाली, तुम्ही ती दुसरी गोष्ट तिथं ठेवू शकता का? नाही. तर आपल्याही शरीराचं असंच होतं. आपण काय करतो? ज्या नको त्या गोष्टी आपल्या डोक्यात स्टोअर करून ठेवल्यात आपण. त्यामुळे ज्या गोष्टी चांगल्या आहेत किंवा ज्या आपल्यासाठी योग्य आहेत त्याच्यासाठी जागाच नाही आहे आपल्याकडे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ज्या गोष्टी स्टोअर करून ठेवल्या किंवा बिलीफ सिस्टीम आपण जी क्रिएट केली आहे ती पहिल्यांदा बाजूला करायला पाहिजे. तेव्हा तिथं रिकामी जागा होईल आणि त्या रिकाम्या जागेत नवीन काहीतरी ज्ञान आपल्याला मिळेल. नाहीतर आपलं आता आता कसं होतं, आपण पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे सॉरी, आपण ज्या गोष्टी स्टोअर केल्या त्याच्यासाठीच आपली सगळी जागा अडून गेली आहे बघा. अजूनही आपण आपल्या गोष्टी सोडायला बघत नाही. हे तुमचं काय माझं काय? काही काही गोष्टी आपल्याला कळतात की ह्या योग्य नाहीत, तरीही आपण त्याच्यामध्ये अजूनही अडकून बसतो. तर समर्थ म्हणतात की हे आपल्याला माहिती असून म्हणजे कळतंय खरं वळत नाही, तर ते वळण्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजेत ना. दुसरं कोणी करणार आहे का? आपल्याला आपल्या आयुष्यात बदल करायचा आहे तर तो त्याच्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला लागणार, आपल्यालाच स्वार्थी व्हायला पाहिजे. मग हे स्वार्थी कसा प्रकारचा शब्द वापरतोय? म्हणजे आपण, तुम्ही तसं म्हणू नका. स्वार्थी म्हणजे स्वतःच्या उन्नतीसाठी, आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला ध्यानाला बसायचंय, आपल्यालाच वेळ काढायला पाहिजे. कोणी म्हणणार नाही तुम्हाला की जा ध्यान कर म्हणून. त्यामुळं आपला स्वार्थ आपण बघायला पाहिजे. आपल्या देहासाठी, आपल्या आत्म्यासाठी काय गरजेचं आहे त्याची जाणीव आपल्याला झाली की मग सोपं आहे. मग बरोबर तो वेळ निघतो बघा. ठराविक लोक आहेत आपल्या ग्रुपमध्ये, ते बरोबर किती वेळ देतात तो दुसऱ्यांसाठी. आपण किती वेळ देतो बघा दुसऱ्यांसाठी. आपण म्हणजे जसं मॅडम म्हणतात, मॅडम ऍक्च्युली आपल्याकडून करून घेतात. आपण नाहीतर असे नाही आहोत की आपला वेळ दुसऱ्यांना, आपल्याला खूप काम आहेत. बाकी जगात कोणाला जितकी कामं नाही आहेत तेवढी सगळी आपल्याला काम आहेत आणि मॅडम आपल्यासाठी वेळ काढतात आणि देतात की तुम्ही हे काम करा. कशासाठी हे करत असतील? त्या स्वतःही करू शकतात, ते स्वतःही सगळं करतात. याच्या आधी त्या मॅडम हे सगळं बघा, कार्यक्रमांचं कोऑर्डिनेशन वगैरे. मग विचार करून बघा, कधी विचार येतो का आपल्याला? मग मॅडम ह्याच्या अगोदर स्वतः सगळ्या करत होत्या, सगळे ग्रुप स्वतः हँडल करत होत्या, सगळं स्वतः करत होत्या. आता त्या काय म्हणतात की सगळ्यांनी पुढाकार घ्या आणि म्हणजे काम करा, ग्रुप एनर्जीचा फायदा घ्या. का म्हणत असतील ते अशा? त्यांना जमणार नाही म्हणून? अजिबात नाही. त्या आत्ताही एकट्या करू शकतात, पण त्यांना असं वाटतं की आपल्या बरोबरचे जे आहेत त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दुसऱ्यांना दिल्यानं किंवा
दुसऱ्यांसाठी केल्यानं काय होतं त्याची. म्हणून मॅडम बघा, म्हणजे बाकीच्या परमार्थात म्हणजे आपण तुलना नाही करायची किंवा बाकीच्या ग्रुपमध्ये असं आहे की जे वरच्या लेवलला असतात किंवा उच्च स्तर. वरच्या लेवलला असं ऍक्च्युली कोणी नसतं. ते आपण म्हणजे म्हणायची पद्धत आहे की ते वरच्या लेवलला वगैरे आहे तसं. पण सगळं असं म्हणजे आत्म्याच्या लेवलला जर बघितलं तर सगळे सारखेच आहेत. पण बघा मॅडम आपल्याला जे ज्ञान सांगतात किंवा ती एकट्या ज्या करत होत्या किंवा ग्रुप चालवणं, सगळ्या ग्रुपमध्ये लिंक टाकणं, हे मॅडम आधी पण करत होत्या. पण आता ते आपल्याकडून का करायला सांगतात? का कधी विचार केलाय आपण? आपल्याला ते बर्डन वाटतं की आपण म्हणजे मॅडम म्हणतात की नावं द्या, हे करण्यासाठी नावं द्या, मुलांच्या कार्यक्रमासाठी नावं द्या. तर आपल्याला वाटतं की म्हणजे का असं? तर त्यांना माहितीये म्हणजे दुसऱ्यांसाठी केलेल्याचं महत्व काय आहे. तर त्यांना वाटतं आपलं जसं चांगलं झालंय तसं दुसऱ्यांनी तो अनुभव घ्यावा. म्हणून त्या नेहमी तळमळीने सांगत असतात की करा, सगळ्यांमध्ये पार्टिसिपेट करा. बघा हे दासबोध वाचन कोणाला वाटलेलं का हो? कितीतरी जणांना लाभ मिळाला दासबोध वाचन. आणि या कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्यामुळे माहितीये का, आपण पहिल्या स्वतःसाठी करतो. जेव्हा आपण म्हणतो ना ग्रुपसाठी वाचनासाठी भाग घेतो किंवा सगळ्यासाठी, तर पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या आत्म्याची उन्नती याच्यातून होत असते. ही गोष्ट आपल्या आत्म्याला पाहिजे असते किंवा आपल्या सोलचा तो पर्पज असतो. आणि त्या सोल पर्पज पूर्ण करण्यासाठी आपण या छोट्या छोट्या गोष्टीतून इनिशिएशन घेतो. बरोबर. त्यामुळे ज्या गोष्टीत आपण ग्रुपसाठी काम करू किंवा युनिव्हर्ससाठी दुसऱ्यांना देण्यासाठी, म्हणजे ठीक आहे, मी असं म्हणत नाही की विहंगम मध्येच करा, बाकीच्या ठिकाणीही करू शकता, असं काही नाहीये. फक्त जे काही आहे ते आपण म्हणजे दुसऱ्यांसाठी करू शकतो. जेवढं करू शकतो ना त्याच्या कित्येक पटीने. आता फॉर एक्झाम्पल मॅडमनी सांगितले देणगी द्या, आपण देणगी दिली, ठीक आहे. नॉट नेसेसरी की आपण दिलेल्या देणगीचा रिटर्न आपल्याला त्याच म्हणजे पैशाच्या स्वरूपात मिळणार आहे, अजिबात नाही. तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही, फक्त आपल्याला बघा जागरूक राहायचंय, कॉन्शियस राहायचंय आणि आपल्याला अनुभव घ्यायचा आहे की हे देणगी दिल्यानंतर माझ्यात काय बदल झाले किंवा मला काय म्हणजे मिळालं. आणि त्या गोष्टी जर आपण एकदा ऑब्झर्व करायला लागलो ना, तर आपण आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यात काय होतंय दिल्याने किंवा वेळ दिल्याने दुसऱ्यांना. आपण बघा सगळ्यात म्हणजे या जगात म्हणतात की वेळ म्हणजे पैसा म्हणजे सगळ्या गोष्टींपेक्षा तुमचा वेळ ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जी वेळ आपण दुसऱ्यांसाठी देतो त्यावेळी ती वेळ परत येत नाही. त्यामुळं जे लोक आपला वेळ दुसऱ्यांसाठी देतात किंवा ग्रुप एनर्जीसाठी देतात ते खूप मोठं काम करतात. मग आपण ह्या सार्वविक निरूपणमध्ये पुढे जाऊया. त्याच्यामध्ये समर्थ सांगतात की ब्रह्म म्हणजे काय, जे आपण मागच्या याच्यात बघितलं. अंतरात्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, त्याच्याच पुढचं हे समर्थ सांगतात. थोडस आहे समजण्यासारखं आहे, फक्त थोडं चैतन्यात राहायला पाहिजे, मग आपल्याला सगळं समजेल. निर्विकार परब्रह्म आणि अंतरात्मा यांच्यामधील फरक स्पष्ट जाणवतात. त्याच्यामध्ये समर्थाने सांगितलंय शून्य, शून्य अवस्था. बघा इथे सांगितलं की सर्व दृश्याचा निराश झाला म्हणजे शून्य पुढे उभे जाते. तेथे माणसाची बुद्धी घोटाळ्यात पडते. शून्य ही ओलांडून गेल्यावर निर्विकार ब्रह्मानुभवास येतो. वास्तविक विश्वाच्या अंतर्यामी राहून जीवांना नाचवणारा अंतरात्मा द्रष्टा आहे. तो केवळ साक्षी आहे. हा अंतरात्मा म्हणजेच देव. पण हा अंतरात्मा सुद्धा अखेर प्रकृतीच्या क्षेत्रात वावरतो. निर्विकारी ब्रह्म त्याही पलीकडे असते. तेथपर्यंत पोहोचणे ही अखेरची अवस्था समजावी. बघा समर्थ काय सांगतात की द्रष्टा, जसं आपण ऑब्झर्वर व्हायचंय, द्रष्टा फक्त बघायचंय एक थर्ड पर्सन म्हणून, जसा आपला अंतरीचा अंतरात्मा करत असतो की आपण जे काही गोष्टी करतो ही आपली देहबुद्धी करते, ही माया करते. आपण हालचाल करतो किंवा काही काम करतो ती सगळी आपली देहबुद्धीकडून करून घेत असते. पण ह्याच्यामध्ये किंवा बघा एखादी आपण चुकीची गोष्ट केली तर त्याचा दोष अंतरात्म्याला लागतो का, आपल्या सोलला लागतो का? नाही, ती देहबुद्धीला त्याचा दोष लागतो. म्हणजे जसं की एखाद्या मुलाने खोटं बोललं तर आपण म्हणतो का त्याच्या आत्म्याने खोटं बोललं, त्या मुलाच्या आत्म्याने खोटं बोललं म्हणतो का? नाही, त्याच्या शरीराने म्हणजे त्या मुलाने, त्या देहबुद्धीला ते सगळे गुण आणि दोष लागतात जे काही आहे ते. त्यामुळे समर्थ म्हणतात की याच्यात समर्थांनी निर्विकार परब्रह्म आणि अंतरात्मा यांच्यातला फरक स्पष्ट केलाय. माणसाच्या बुद्धीला आकाराशिवाय कल्पना करता येत नाही, म्हणून ब्रह्म आकाशासारखे असे म्हणायचे. पण ब्रह्माच तोही आकार नाही. म्हणजे आपण उपमा द्यायला बघतो की कशासारखा आहे अंतर्ब्रह्म किंवा ब्रह्म कशासारखा आहे, तर तो आकाशासारखा. पण नाही, आकाशाला पण लिमिटेशन आहे.
आकाश शिवाय आकाश विकार आहे, ते बदलते. म्हणून म्हणून ब्रह्माला काय आकाशाची उपमा देता येणार नाही. ते अत्यंत निर्विकार आणि निराकार आहे. तेच ब्रह्म आहे. म्हणजे निर्मल मन, निश्चल मन म्हणू शकतो आपण आपल्या भाषेत समजण्यास. निर्विकार, निराकार तेच ब्रह्म होय. ब्रह्म संपूर्ण शाश्वत आहे. त्या मानाने अंतरात्मा अशाश्वत असतो. बघा काय म्हणतात समर्थ, नीट ऐका. बरं, ब्रह्म संपूर्ण शाश्वत आहे, त्या मानाने अंतरात्मा अशाश्वत असतो. अंतरात्म्याला द्रष्टा व केवळ साक्षी मानतात. अंतरात्मा म्हणजेच देव होय. तो स्वभावाने अशाश्वत आहे. तो सर्व जीवांच्या अंतर्यामी राहतो व त्याचे पालन करतो. अंतरात्म्याहून जेवढे पदार्थ आपल्याला दिसतात ते सगळे अचेतन असतात. अंतरात्मा नसेल तर देह अचेतनपणे होतो, व्यर्थ होतो. अंतरात्म्याच्या अस्तित्वाने परमार्थ कळतो, सगळे काही जाणले होते. म्हणजे बघा, आपला देह आहे, आपल्या देहाला व्हॅल्यू कधीपर्यंत आहे, जोपर्यंत एक सोल त्याच्यामध्ये आहे, ज्याला अंतरात्मा म्हणतात समर्थ. तो सोल जोपर्यंत आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. म्हणून बघा, आपण कोणाच्या तरी अंत्यविधी बघतो किंवा कोणाचा तरी म्हणजे वारलेले बघतो, तेव्हा आपोआप नमस्कार करतो. का 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 नमस्कार करतो? जेव्हा माणूस जिवंत असतो किंवा आपल्याला इतके लोक भेटतात, आपण जिवंत लोकांना नमस्कार करतो. म्हणजे ही ही आपली चेतना नाहीये तेवढी की समोर आपण त्यांना सोलच्या रूपात बघत नाहीये, म्हणून आपल्याला नाही तर प्रत्येकाला आपण नमस्कार केला पाहिजे जे दिसतो तुम्ही. पण तो नमस्कार त्यांना असतो का? नाही, त्यांच्या सोलला असतो तो नमस्कार. ही जाणीव पाहिजे. तर बघा, आपण ते जेव्हा आपल्याला एखादं रस्त्यावरून आपण निघालो असताना एखादा प्रेतयात्रा दिसते, तर आपण का नमस्कार करतो त्याला, त्या प्रेताला? तोच जो की तो माणूस आपल्या ओळखीचाही नसतो, तरी पण आपल्याला म्हणजे लहानपणापासून सांगितलंय की एखादी प्रेतयात्रा निघाली तर त्याला आपण नमस्कार करतो. मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असतो, जे काही, आपोआप आपले हात जोडले जातात. तर का जोडले जातात? ह्याच्या मागे एकच जाणीव आहे की त्या देहात अंतरात्म्याचा वास होऊन गेलाय. बघा, आपण देवळात जातो म्हणजे आपलं शरीर एक हे देऊळ असं समज कल्पना केली तर त्या देवळात देव राहून गेलाय. जसं की आपण विविध गडांना वगैरे भेटी देतो बघा, शिवाजी महाराज येऊन गेले. आता शिवाजी महाराज आहेत का? नाही. पण आपल्याला जाणीव आहे की शिवाजी महाराज या ठिकाणी म्हणजे त्यांचं वास्तव्य होतं. किंवा रायगडावर गेलो की तिथं समाधी बघतो आपण, त्यांचं वास्तव्य होतं. कुठल्याही ठिकाणी आपण गेलो मंदिरात तर त्या ठिकाणी त्या अवतारी पुरुषांचं वास्तव्य होतं, म्हणून आपण तिथं भेट देतो आणि तिथली ऊर्जा ग्रहण करतो. तसंच एखादी प्रेतयात्रा बघतो तेव्हा ऍक्च्युली त्या देहातून अंतरात्मा निघून गेलेला असतो, तरी आपण त्याला का नमस्कार करतो? तर त्या शरीराला नमस्कार याच्यासाठी करतो किंवा त्या बॉडीला नमस्कार याच्यासाठी करतो की या शरीरात अंतरात्मा निघून राहून गेलाय, म्हणून त्याच्यासाठी एक ग्रॅटिट्यूड सारखं आपण त्या बॉडीला नमस्कार करतो की अरे, ही आता बघा, म्हणजे त्याच्यातून आपल्याला असंही म्हणजे काय म्हणते इन्स्टिंग असतात की बघा, त्याच्यात अंतरात्मा राहून गेलाय म्हणजे ती ती पवित्र झाली ना ती. म्हणजे जसं की देवळात म्हणजे आपण समाधीस्थळी जातो कुठेही किंवा साईबाबांच्याकडे जातो, शिर्डीला जातो, तिथं आपल्याला तेवढे वाईब्स मिळतात कारण तिथं साईबाबांचे किंवा कुठल्याही अवतार मूर्तींचे वाईब्स इथे तसे राहिलेले आहेत. म्हणून आपण त्या देहाला नमस्कार करतो किंवा त्या निर्जीव शरीराला ज्याच्यातून अंतरात्मा निघून गेलेला आहे त्याला नमस्कार करतो. याच्या मागचा हाच उद्देश आहे की तिथं परमात्म्याचा वास होता. त्या म्हणजे हे मंदिर आहे आपलं शरीर म्हणजे, आणि त्याच्यात देवाचा वास होता आणि आता तो देव हे मंदिर सोडून निघून गेलाय, म्हणून आपण त्या प्रेताला किंवा त्या बॉडीला नमस्कार करतो. बघा, याच्यामध्ये समर्थाने सांगितलं की विचारवंत माणसं सुद्धा शाश्वत आणि अशाश्वत याची सरमिसळ करतात. निर्विकारी शाश्वत ब्रह्म आणि विकारी अशाश्वत अंतरात्मा ते एकच समजून घोटाळा करतात. म्हणून अगदी सूक्ष्म विचार करून सार असारामधून निवडून काढा. जेथे सर्व अशाश्वत दृश्य संपते तेथे शून्य पुढे उभे राहते. त्याच्या पलीकडे शाश्वत असते. म्हणून शून्य शाश्वत आणि अशाश्वत यांच्यामधील सांधा होय. बघा, हे म्हणजे हे अनुभूतीचा प्रकार आहे. शाश्वत शून्याचे अनुभूती घेणं किंवा त्याच्या कडे जाऊन जे अशाश्वत आहे त्याच्याशी कनेक्ट होणं, हा सगळा अनुभूतीचा भाग आहे जे की आपण ध्यानातून घेतो.
आपलं ध्यान घडतं, एक क्षण असा येतो म्हणजे ज्यांनी अनुभूती घेतली असेल, तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही, म्हणजे तिथं शून्य स्थितीत असतो आपण ध्यान करताना. म्हणजे जर एखाद दिवशी किंवा एखाद्या वेळी ध्यान घटलं तुमचं, तर आपण तिथं शून्य स्थितीत असतो. त्यावेळी आपल्याला नाही आठवत, ना घर आठवत, ना काहीच नाही आठवत. तेव्हा आपण स्वतः आपला आत्मा, आपला अंतरात्मा आणि तो एक परब्रह्म, म्हणजे ज्याच्याशी हायर सेल्फ म्हणू शकतो आपण, की ज्याच्याशी आपण कनेक्ट होतो. तर बघा तिथे सांगितलंय, तेथे दृश्याचा अर्थात देहाचा विसर असल्याने कर्माला वाव नसतो. म्हणून कर्म मार्गाचा सगळा आचार खालच्या अवस्थेमध्ये राहतो. खालच्या अवस्थे म्हणजे म्हणजे लोअर लेवलला. आणि आपण जेव्हा ध्यान करतो किंवा हायर सेल्फला कनेक्ट करतो, तेव्हा आपण उच्च स्थानी, उच्च अवस्थेत गेलेलो असतो. त्यामुळे कर्म किंवा योग्य अयोग्य सगळं ते खालच्या स्तराला राहून जातं. अंतरात्मा हा सर्व दृश्याचे व कर्माचे मूळ आहे. प्रकृतीमुळे अस्तित्वात येणाऱ्या अंतरात्म्याला मूळ व शेंडा अथवा खरे अस्तित्व नाही. खरे अस्तित्व फक्त निर्विकारी व शाश्वत परब्रह्मालाच आहे. बघा मूळ ह्याच्यात सांगितलं तर निर्विकारी ब्रह्म आणि विकारी अंतरात्मा दोन्ही एकच आहेत असे समजणारा माणूस बुद्धीने विकारीत समजावा. म्हणजे आपण म्हणतो ना, आपला सोल आणि तो हायर सेल्फ एकच आहे. तर समर्थ इथं सांगतात की निर्विकारी ब्रह्म आणि विकारी अंतरात्मा दोन्ही एकच आहेत असं आपण समजायला नको. म्हणजे इथं आपण म्हणतो की आपण जेव्हा ध्यानाला बसतो, आपला सोल त्या आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होतो, किंवा तेव्हा जे परमात्म्याशी जेव्हा कनेक्शन होतं, तर समज म्हणतात हे दोन वेगवेगळे आहेत, आपण त्यांना एकच समजण्याची गल्लत करायची नाही. विचाराने परब्रह्माचे आकलन करून गेल्यास हा हा म्हणता विचार नाश पावतो. बघ, आपण जेव्हा ध्यानाला बसतो आणि म्हणतो की मला हायर सेल्फशी कनेक्ट व्हायचं, तेव्हा आपोआप आपले विचार नाहीसे होते. हे विश्व ज्यांचे विणलेले आहे, त्या पंचभूतांचे विवरण आणि महावाक्यांचे मनन हे सगळ्या परमार्थाचे मूळ आहे. खूप महत्वाचं आहे. हे पंचभूताने आपला जो देह बनलेला आहे, त्या पंचभूतांचे विवरण म्हणूनच आपण सामूहिक चेतना करतो या ब्रह्मांडात. ही जी पंचभूत आहे त्यांना ग्रॅटिट्यूड देतो. हे बघा इथं समर्थाने त्या काळात लिहिलं, पंचभूतांचे विवरण आणि महावाक्यांचे विवरण. महावाक्य कोणती आहे? जसं की अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, ही महावाक्य हे सगळ्या परमार्थाचे मूळ आहे. ते विचाराने वारंवार स्पष्टपणे समजून घ्या. बघा इथं समर्थाने सांगितलं, पिंड ब्रह्मांडाच्या आत देहापैकी पहिला देह म्हणजे आपले स्थूल काय, म्हणजे हे शरीर, म्हणजे 7 लेअर आहेत ना आपल्या शरीराचे, किंवा अष्टधा प्रकृती म्हणतो, ते ते सगळं जे आपण सायंटिफिकली मॅडमनी आपल्याला सांगितलं बघा. पंचतत्व किंवा जे आपण 7 लेयर्स बघतो आपलं, जे की अन्नमय कोश, प्राणमय कोश, आनंदमय कोश पर्यंत, तर हे सगळं समर्थाने इथं सांगितलेलं आहे. तर या कारणाने जे जे विकार पावते किंवा बदलते खऱ्यासारखे भासले, तरी ते जादूने निर्माण केल्यावर वस्तूप्रमाणे भ्रमरूप असते. जाणता मनुष्य त्याचे खोटेपण ओळखतो व अजाणता मनुष्य त्यास खरे मानतो. म्हणजे ज्यांना माहिती आहे ते बघा, त्यांना माहिती आहे की हे काही शाश्वत नाहीये. बघा, उत्पत्ती स्थिती संवाद या वेगळा निर्विकार कळायासाठी सारासार विचार केला. सारासार दोन्ही एक, तेथे कैचा उरला विवेक, परीक्षा निरंक पापी करंटे. हे सार व असा दोन्ही एकच मानल्यावर मग विवेकाला जागाच उरत नाही. अशा विवेकशून्य, बुद्धिहीन, पापी व करंट्या माणसांना सारासारा सारासाराची परीक्षाच करता येत नाही. एकच अंतरात्मा या विश्वरूपाने विस्तार पावला आहे. अशा नाना प्रकारच्या भेदांनी व बदलांनी विलसणारा अंतरात्मा निर्विकारी ब्रह्म आहे. या गोष्टी अगदी स्पष्ट उघड आहेत, त्या अनुभवाने पाहता येतात. म्हणजे हे सगळं आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. जरी समर्थाने इथं लिहून सांगितलं तरी परब्रह्म आणि अंतरात्मा यांच्यातलं आपल्याला डिफरन्स कळायला असेल, तर तो आपण स्वतः अनुभूती घ्यायला पाहिजे त्याची. मानवी जीवनात दृश्य अशाश्वत आहे, नश्वर आहे, याचा सदैव नव्हतो. जाणत्याने शाश्वताचा स्वीकार करावा. श्रेष्ठ कोणते, हीन कोणते, उत्तम कोणते, अधम कोणते हे जाणणे, याचे नाव ज्ञान होय. दृश्य मानणे, दृश्य खरे मानण्याची सवय सोडून शाश्वताचाच अभ्यास करावा. म्हणजे जे दिसतंय ते नष्ट होणार आहे, असा विचार करून त्याच्या पाठीमागे जे शाश्वत आहे. जसं की बघा, आपण फॉर एक्झाम्पल घ्यायचं तर आंबा. आपण आंबा खातो, ठीक आहे. पहिला तर आपण शिकलो की ग्रॅटिट्यूड व्यक्त करावी त्या गोष्टीला. जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड करतो व्यक्त, की अरे वा मला आंबा मिळाला, तर युनिव्हर्सल मध्ये ती भावना वाढीस लागते किंवा पोचते आणि ती वृद्धिंगत होते.
पण बघा, जेव्हा आपण आंबा खात असतो तेव्हा आपल्याकडे कुठली भावना, म्हणजे समर्थाने हे जे सांगितलं ना, की जे दृश्य आहे ते खरे मांडण्याची सवय म्हणून शाश्वताचा अभ्यास कसा करायचा, तर तो आंबा खाताना बघा, आंबा गोड लागतो. तो आंबा गोड आहे हे आपल्याला कसं जाणवलं हो? ह्या आपल्या जिभेची चेतना आहे. आपल्या जिभेला चवच नव्हती किंवा त्याच्यातलं टेस्ट बड नसते तर आपल्याला कळलंच नसतं. त्यामुळे आपली शाश्वताची जाणीव कुठपर्यंत व्हायला पाहिजे? आंबा खाताना, की या आंब्याची चव गोड आहे हे मला कशामुळे कळतंय? माझ्या जिभेमुळे कळतंय. बरोबर? म्हणजे आपण अशाश्वताकडून शाश्वताकडे जातो नकळतपणे. पण ह्यासाठी चेतना पाहिजे, की तो आंबा खाताना आपण गोड गोड लागला ना तो आंबा, ही जाणीव कोणी दिली, ती अनुभूती कोणी दिली? या अंतरात्म्यामुळे. बघा, आपल्या ह्या नुसत्या बॉडीने, म्हणजे ज्यात शरीरात अंतरात्मा नाहीये किंवा सोल नाहीये, ती बॉडी आंबा खाल्ल्यावर म्हणणार आहे का, "हो, आंबा गोड आहे"? अजिबात नाही. तर तसंच हे अशाश्वत आंबा चंचल आहे किंवा अशाश्वत आहे. पण ते खाताना आपण म्हणजे अशाश्वताकडून शाश्वताकडे कसं जायचंय समजताना. तो आंबा खाताना म्हणजे तो खाऊन संपणार आहे. ठीक आहे, नष्ट होणार आहे. पण तो खाताना आपल्याला जाणीव आहे की ह्याचा गोडवा कळण्याची जी माझ्याकडं कपॅसिटी दिली आहे, हे अंतरात्म्यामुळे आहे, की हा आंबा गोड आहे, ही चव मला जाणवतीये. म्हणून बघा, कालच्या समाजात सांगितलंय की अंतरात्मा म्हणजे कुठं कुठं राहतो? कानाने आपण जे ऐकू शकतो, डोळ्यांनी पाहू शकतो, नाकाने वास, म्हणजे ही पंच ज्ञानेंद्रिय, त्याच्याने आपण जे जे करतो ते सगळं अंतरात्म्याचं लक्षण आहे. अंतरात्मा आपल्याला दिसत नाही, पण तो आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतो, ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. हेच समर्थ सांगतात इथं. बघा, उदाहरणार्थ याच्यात समर्थांनी एकदम स्पष्टपणे सांगितलं, एक रडे एक सरफडे, एकांची धरी नरडी, एकमेका झुंबतीवर आळे, दुकळले जैसे, नाही न्याय नाही नीती, ऐसे हे लोक वर्तती, आणि अवघेच सार म्हणती विवेक. आपल्या समाजात असंच चाललंय बा, एकमेकांमध्ये कसं एक रडतो एक चरफडतो, एक दुसऱ्याची किती भांडणं वगैरे चालली. दुष्काळात जर दुष्काळ पडला तर एकमेकांच्या हातातलं अन्न ओरबडून खातो. ह्याच्यात काय समर्थ म्हणलं, ज्यांना न्यायाची चाड नाही, नीतीची कदर नाही. बघा, इथं दुष्काळाचं बरं वारंवार अशासाठी दिलेलं आहे की समर्थ ज्या काळात समर्थांनी दासबोध दिला त्यावेळी असंच, म्हणजे समाजाची आजूबाजूची परिस्थिती अशी होती की वारंवार दुष्काळ पडायचा आणि लोकांना खायला पण नीट मिळायचं नाही. त्यामुळं बऱ्यापैकी समर्थांनी या दुष्काळाचा रेफरन्स घेतला. आणि न्यायाची चाड नाही, नीतीची कदर नाही, असे लोक वागतात. आणि ही विवेकहीन माणसे आपल्या वर्तणुकीचे समर्थन करतात. जे समर्थन असे सांगायचे की दृश्य हे दडदडीत नश्वर आहे, असा प्रत्यक्ष अनुभव येत असून सुद्धा त्याच्या प्राप्तीसाठी माणसे अत्यंत हीन पातळीवर उतरून पशुवत वर्तन करतात. असार दृश्यालाच ते सार समजतात. हे असे समजणे हे विवेक दारिद्र्याचे प्रधान लक्षण होय. म्हणजे विवेक दारिद्र्य म्हणजे आपण विवेक नसल्यामुळं आपण हे समजून तशाप्रमाणे वागतो. सामान्य माणूस देखील धोंडे टाकून सोने घेतो, माती काढून अन्न खातो, म्हणजे सारापासून असार बाजूस काढण्याची विवेक शक्ती त्याच्या ठिकाणी आहे. बघा हो, आपण एखादं कणीस आणलं, म्हणजे मक्याचं कणीस आणलं, आपण त्याचे कवर आहे ते खातो का हो? नाही, नाही खात. तेवढं ज्ञान आहे ना आपल्याला, म्हणजे ते असार आहे. त्याच्यातले आतले मक्याच्या कणसाचे दाणे हे म्हणजे सार आहे, हे आपल्याला जेवढं कळतं. तसंच आपल्या विचारांबाबतीत आपल्याला करायचंय की जे सार आहे तेच आपल्याला घ्यायचंय, जे असार आहे ते त्यागायचंय. पण बघा, हे सार कुठलं आणि असार कुठलं हे जाणून घ्यायचा भेद तरी आपल्याला कळला पाहिजे ना, की कोणतं सार आणि कोणतं असार. जर आपल्याला माहितीच नसेल की ते मक्याच्या कणसाचा वरचा भाग हे सार आहे का असार आहे, याच्यातली जाणीव तरी व्हायला पाहिजे कुठलं सार आणि कुठलं असार. मग हे कधी होऊ शकतं? जेव्हा आपली चेतना वाढेल तेव्हा. तेव्हा कळेल आपल्याला काय सार आणि काय असार. आपण जे वागतोय ते योग्य आहे की अयोग्य. हे कधी कळेल? आपण द्रष्टा म्हणून, इथं समजाने तेच सांगितलं, द्रष्टा म्हणून आपण बघितलं ना, एक थर्ड पर्सन ऑब्झर्वर म्हणून बघितलं तर आपण आपल्याला कळेल. किंवा आपण आपल्या आयुष्यात कधी कधी वाटतं की मी असं का वागले, तर जेव्हा आपण थर्ड पर्सन म्हणून द्रष्टा म्हणून त्या गोष्टीकडे बघतो तेव्हा आपल्याला त्या सगळ्याचा निवाडा होतो. हे बघा, म्हणून माणसाने नीट विचार करावा, सत्याचा मार्ग असेल त्या मार्गाने जावे, विवेकाने नीट समजून लाभ करून घ्यावा. सार म्हणजे संपत्ती, मौल्यवान रत्ने, आणि गार म्हणजे गारगोटी किंवा दगड, या दोन्हीची किंमत सारखीच मानली तर तेथे परीक्षा करण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून शहाण्या माणसाने किंमतवान कोणते आणि
किंमतहीन कोणते याचे नीट परीक्षण करावं. ज्या ठिकाणी अशी परीक्षा व निवड नसते तेथे दोन दिले काय आणि घेतले सारखेच असते. बघा समर्थ किती छान समजावून सांगितलंय. तेच सांगितलं त्यांनी की सार आणि असार ची निवड करण्यासाठी आपल्याला त्याच्यातला भेद कळला पाहिजे. आणि तो भेद कधी कळेल जेव्हा आपण चेतनेत असतो तेव्हा. श्रेष्ठपणा व कनिष्ठपणा बाजूस सारून सगळ्यांना सारखेच वागवणे हा अडदाणपणाचा स्वभाव. बेछूट माणूस समाजामधील सज्जनांना आणि दुर्जनांना एकाच पातळीवरून मोजतो. जे घेणे योग्य आहे ते घ्यावे म्हणजे घेवये त्याची घ्यावे, घेवये घेव न ये ते सोडावे, उंच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? जे पाहिजे ते घ्यायचं आणि जे नको ते सोडून द्यायचं याला ज्ञान. जे घेणे योग्य आहे ते घ्यावे, जे घेणे योग्य नाही ते नाही घ्यावे. उत्तम कोणते आणि हे हीन कोणते हे बरोबर ओळखावे ज्याचे ज्ञान, त्याचे नाव ज्ञान आहे. संसार हा एक बाजार आहे. नरदेहाचे भांडवल घेऊन माणूस या बाजारात येतो. काही माणसे भांडवलाचाच म्हणजे नरदेहाचा उत्तम उपयोग करून अमरत्वाचा लाभ करून येतात, तर इतर माणसे दुर्दैवी असतात. दुर्दैवाने ती फसतात आणि मूळ मुद्दल म्हणजे आपला देह गमावून बसतात. मागच्या समासामध्ये पण समर्थन सांगितलंय की आपण या नरदेहाचे विश्वस्त आहोत म्हणजे ट्रस्टी आहोत असा विचार करून आपण त्याचा वापर केला. आपण आपल्या शरीराचा वापर केला पाहिजे. आपल्याला परमात्म्यानं हे शरीर दिलेलं आपण त्याचे मालक नाही आहोत, आपण त्याचे ट्रस्टी आहोत असा विचार करून, जसं मागच्या समासात सांगितलं की आपण त्याचा नरदेहाचा वापर केला पाहिजे. बघा समर्थांनी इतकं म्हणजे स्पष्ट बोललेलं आहे की जाणत्या नेसेने करावे, सार त्याची शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, वमक जैसे म्हणजे वमन म्हणजे उलटी. जे आपण बघा जे ओकलेलं असतं ते आपण परत खातो का? नाही. तसं समर्थाने सांगितलंय की जे सार आपण त्यागलेलं आहे ते परत घ्यायचं नाही. ते वमन करी प्राशन तरी ते स्वानाचे लक्षण, तेथे सुचिष्मत ब्राह्मण काय करी. म्हणजे जे ओकलेलं खाणं हे कुत्र्याचं लक्षण आहे. तेथे म्हणजे सज्जनांचा काहीच उपयोग नाही ना. ज्याने पूर्वी म्हणजे बघा आपण एखादी चूक करतो पण ती चूक परत परत करतो, तर ते म्हणजे काय? आपण जे त्यागलेलं आहे ते परत चिकटवून घेतो म्हणजे किंवा परत खातो असं समर्थ म्हणतात. तर तर त्याचे परिणाम ज्याने पूर्वी जसे कर्म केलेले असते त्याचे परिणाम आता त्यास भोगावे लागतात. पुन्हा पुन्हा तेच करीत गेल्याने माणसाला जी सवय लागते ती सुटणे कठीण आहे. या न्यायाने कोणी उत्तम पक्वाने खातात तर कोणी विष्ठाचे उडीत बसतात, असं म्हणजे खराब हे करत बसतात म्हणजे खराब खराब गोष्टींना चिकटून बसतात. आणि हेच लोक आपल्या वडिलांचा अभिमान म्हणून त्याचे प्रदर्शन करतात. तर समर्थ म्हणतात असो विवेके विन म्हणजे एक दिव्याने बक्षिती एक विष्ठाची वडती, आपल्या वडिलांचा घेती स्वाभिमान. असो 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 विवेके विण बोलणे तितकासीण, कोणे एके श्रवण म्हणणं केलेची पाहिजे. शेवटी समर्थ बघा एवढं सगळं सगळं सांगून शेवटी म्हणतात असो ज्याला विवेक नाही त्याला या गोष्टी सांगणे म्हणजे व्यर्थ आहे, फुकट शिण आहे. पण माणसाने श्रवण म्हणजे शेवटच्या ओळीत शेवटच्या श्लोकाचं मंत्र मी सांगितलं की असो विवेकी विण बोलणे म्हणजे जे विवेकी नाही त्यांना बोलून काही फायदा नाही. कोणी एक श्रवण म्हणणं केलेची करावे. तरीही समर्थ म्हणतात कोणी ठीक आहे तरी आपल्याला नाही कळत आहे, नाही अजूनही नाही कळत आहे, तरी पण आपण सारखं सारखं श्रवण मनन करून आपण त्या गोष्टी आत्मसात करू शकतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये असं समर्थना म्हणायचं. आणि इथं हा सार विवेक गुरुपणा हा चौथा समाज संपलेला आहे. आपण इथं थांबूया. ध्यान घेणार मॅडम? नाही मॅडम. ठीक, आपण इथे थांबूया. हा धन्यवाद. धन्यवाद अनुजा मॅडम. खूप छान सांगत आहात तुम्ही. ऐकत राहावंच वाटतं जे असं ओघवते ह्याच्यात सांगताय. हा एकाच ह्याच्यात लागोपाठ असं छान. हा हेच मला तर सांगायचंय. कोणाला काही विचारायचंय का? कोणाला काही सांगायचंय का? बोलायचंय का? नसेल बोलायचं तर ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद सुलक्षणा मॅडम.